मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये एका घटनेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रकरणात नेमकं काय घडलं? संग्राम चौगुले यांचा खुलासा तुम्हाला थक्क करेल. रविवारी 6 ऑक्टोबर रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले होणार आहे. पण या सीझनमध्ये आर्या आणि निक्कीच्या थप्पड प्रकरणाने प्रेक्षकांचं लक्ष खूप वेळा वेधून घेतलेलं आहे. एक क्षण होता जेव्हा आर्याने निक्कीला कानशिलात लगावला आणि त्याचा परिणाम काय घडला. संग्राम जो त्या घटनेचा साक्षीदार होता, तोच या गाजलेल्या घटनेचा खुलासा करतो. त्याने सांगितले की त्या दिवशी नेमकं काय घडलं, काय विचार चालले होते आणि त्या क्षणाची तीव्रता काय होती. त्या की आर्या आणि निक्कीची मारामारी. येस, त्यामध्ये मात्र कॅप्टन डिसाईड होणार होतं. आणि भांडणं करता करता काय झालं की दिवशी सर्व काही अचानक घडले. आम्ही फक्त 50 मीटर होतो, पण ते क्षण अनंत वाटले. त्याच्या या बोलण्याने सर्वांना उत्सुकता लागली आहे. आर्या आणि निक्कीच्या संघर्षात नेमकं काय घडलं, या थरारक खुलासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. की आर्या आणि निक्कीची मारामारी. येस, त्यामध्ये मात्र कॅप्टन डिसाईड होणार होतं. आणि भांडणं करता करता काय झालं की डोअर बंद झाला होता आणि इकडून ही निक्की पुश करत होती दरवाजा. पुश करता करता निक्कीने मारायचा ट्राय केला ऍक्च्युली, पण हिनं पुश करताना हात लागला म्हणून सांगितलं आणि नेमकं निक्कीचा हात तिला काढायला लागला. मग आर्याला वाटलं की निक्कीने मारलं मला, पण कॅमेरा पुढे काय दिसेल तिला माहिती नाही ना. लागलं म्हटल्यावर तिने अशी फाड करून लावली होती ना, आम्ही मला वाटतं 50 मीटरवरून पळत आलो होतो. हो, एवढ्या जोरात मारली होती. ते इतक्या दिवसांचा मनात साठलेला येस. राग. आणि नंतर तिनं सगळ्यांनी विचारलं, तिनं आधी मारलं की तू मारलं? ती म्हटली की मला आधी तिने मारलंय. या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.